आल्या आल्या लागला षटकार. पहिल्याच चेंडूवरती आतिषबाजी करताना रोशननी पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावलाय. थोडस प्रेशर मध्ये असेल आता विश्वास. काय विश्वास दाखवणार त्याच्या टीमवरती. रोशननी तर षटकार लगावलाय. पुढील चेंडू सुद्धा फिरकावून दिलाय, परंतु इथे सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि सिंगल. इथे गेल सिंगल फक्त. अंपायरचा इशारा ओव्हर समाप्तीचा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ते फक्त आणि फक्त 11. 12 चेंडू मध्ये फक्त 11 धावा झालेल्या आहेत. रन्स कुठेतरी मिळत नाहीयेत. धावेंवरती जोर लावलाय. चार 5 पावलांचा रनअप घेताना दिसतोय अक्षय लोभी. या सीझन मध्ये टाकणारा बॉलर अक्षय लोभी. फास्ट खेळायचंय, थोडं फास्ट खेळायचंय, नाहीतर तुमचा एक प्लेअर आतमध्ये 38 सर्कल मध्ये उभा करावे लागेल. त्याचं आपण लक्षपूर्वक करायचंय. जसा जसा टाइम पुढे जाईल तसा तसा ऊन तापत जाईल. सुंदररित्या ओव्हर करतोय. काय काय इशारा करतोय अंपायर ला जवाब. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हाताळलेत अक्षय लोभी याने. पुढील चेंडू अक्षयचा रोशनसाठी. फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि तिथे समाचार देतोय येथील 4 धावा. 2 चेंडू सुंदररित्या हाताळले होते, परंतु पुढील चेंडूवरती थोडासा मारा, भेदक मारा केलाय रोशनने आणि 4 धावांनी धावसंख्या थोडी पुढे जाताना. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु इथे काही हिट झालेलं नाहीये. एक सिंगल स्ट्राइक रोटेट होताना दिसते इथे. 4 चेंडू आतापर्यंत हाताळले अक्षय याने. 4 चेंडू मध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च करताना एक चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय अक्षय. पुढील चेंडू अक्षय याचा आणि इथे पंच आम्हाला तटस्थ वळून सांगतात की हा एक वाईड चेंडू असणार आहे. एक अतिरिक्त धाव. कुठेतरी दिशा आणि लाईन इथे भरकटलेली आले अक्षय याची. वेळेवरती कुठेतरी निर्बंध लावावं लागेल, कुठेतरी दिशाहीन गोलंदाजी करताना.
पुन्हा एकदा वाईड चेंडू. थोडस काहीतरी मिस्टेक झाली अक्षय याची. मला तर वाटतंय सकाळी जाऊन नक्की शोल्डर मारून आला असेल, त्यामुळे त्याचा हात फिरत नाहीये. आता इथे येईल का विकेट, काय करेल? आणि झेल बाद होत नाहीये. इथे झेल ड्रॉप झालेला आहे. शेवटचा चेंडू अक्षय याचा. तिसऱ्या ओव्हर मधील शेवटचा चेंडू. फलंदाजाला काही समजला नाहीये टप्पा. तिथे फक्त बाईकच्या स्वरूपात येईल एक सिंगल आणि ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली ती 20. 18 चेंडू आणि 20 धावा. आता शेवटचं षटक, अंतिम षटक कोण टाकेल आणि त्याच्यावरती किती मारा करणार ते पाहूया शेवटच्या षटकामध्ये. सुंदर असा फटका जातोय सीमारे के बाहेर. पहिल्याच चेंडूवरती लगावलाय षटकार. वाकाची धाड आणि फोडला पाड. छत्रपतीचा छावा ठोकतोय 6 धावा. वा वा, क्या बात है रोहनी मराडे. प्रत्येक षटकाराला 200 रुपये अंकुशजी बागडे सरपंच उपसरपंच यांच्याकडून. चेंडू पडल्यानंतर थोडासा फिरतोय आणि इथे एक मिळेल सिंगलने स्ट्राईक रोटेट होताना. जिथे षटकार लगावला होता, स्ट्राईक कुठेतरी ठेवायची होती रोशनला, परंतु तो जातोय नॉन स्ट्राईकला. 2 चेंडू झालेले आतापर्यंत. पायावरती आदळलाय चेंडू. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करताना चांगली रणनीती. आणि इथे पंच बोट वरती करताना सांगतात की इथे सागर कोलंबे होईल बाद. तिसऱ्या चेंडूवरती आता एक अनोखा फलंदाज स्ट्राईक वरती जाताना शिवाजी भोईर. रोशन भोईर यांच्यासाठी पारितोषिक आले चिंतामण शिनारे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले चिंतामण शिनारे यांच्याकडून. आणि इथे मोठा फटका येईल काय?
आणि इथे येते विकेट. मोठा फटका जरूर लगावला होता, परंतु उंची फार गेली आणि लांबी कमी. नो बॉल. आणि इथे पंच सांगतायत की हा नो किती चेंडू आहे. हलकट. नो चेंडू इथे घोषित केलाय पंचांनी. आता यावरती फ्रीट असणार आहे, नो वरती फ्रीट असणार आहे. बॅट्समन जास्त उत्सुक असताना जशी कॅच गेली तसा बॅट्समन धावत निघाला होता, त्यांचं परंतु म्हणणं सगळ्यांना डाव भेटलं पाहिजे. डाव भेटणं इम्पॉर्टंट नाहीये, मॅच जिंकणं कसं आणि किती धावा कुठून काढायच्या हे इम्पॉर्टन्स आहे मॅच मध्ये. नुसती डाव भेटून आपले बॅटिंग भेटून काही मतलब नाहीये. पुढील चेंडू रोशन साठी. गेम थांबू नका. थोडं फास्ट ऑफ करायचंय. फ्रीटचा चेंडू आणि तिथे काय समाचार घेता आला नाहीये. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा धाव. बाहेरून कोणीच बोलू नका. अंपायर काय तो डिसिजन देणार. लेग अंपायर आपले नितेश भोईर. अंपायरशी चांगली चांगला त्यांच्याशी कोणी वाद घालू नये. चांगला निर्णय देताना. अंपायरशी भांडू नका. आता संघ बाद केला जाईल. रोशन साठी पुढील चेंडू पायांच्या वरती आदळला होता, परंतु इथे काय असणार. अंपायरने डिसिजन दिला इथे आउट. OUT. पुढील फलंदाज ग्राउंड मध्ये जाताना मयूर.